राज्यातील कष्टकरी बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत मोफत भांडी वाटप योजना 2026 पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी आवश्यक असणारा उच्च दर्जाचा स्टेनलेस स्टील भांड्यांचा संच पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत दिला जात आहे. महागाईच्या काळात घरातील दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत असताना ही योजना हजारो कष्टकरी कुटुंबांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी ठरत आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती, तसेच पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि लाभ कसा मिळवायचा याबाबत सविस्तर माहिती. तर त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या या योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय. तर बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे राज्याच्या विकासाचे खरे शिल्पकार आहेत. मात्र त्यांचे जीवनमान अनेकदा अत्यंत साधे आणि आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी मर्यादित असते. या पार्श्वभूमीवर मंडळाने ही योजना सुरू केली आहे, ज्याचा मुख्य उद्देश असा आहे की कामगारांचे जीवनमान त्या ठिकाणी उंचावणे, संसारातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणे, आर्थिक ओझे देखील त्यांच्या त्या ठिकाणी कमी करणे, तसेच सामाजिक सुरक्षा आणि सन्मान त्यांना मिळवून देणे. सरकारकडून मिळणाऱ्या या भांडे संचामुळे कामगारांना बाजारात मोठी रक्कम खर्च करण्याची गरज त्या ठिकाणी राहत नाही. आता जाणून घ्या भांडे संचामध्ये नेमके काय मिळते. या किटमध्ये घरातील स्वयंपाक व जेवणासाठी लागणारे प्रमुख भांडे त्या ठिकाणी दिले जातात. त्यामध्ये साधारणपणे खालील वस्तूंचा समावेश असतो. त्या म्हणजेच मोठे पातेले, मध्यम आकाराचे पातेले, तसेच तवा, कढई, ताटे ते असणार तुमचे स्टीलचे, तसेच वाट्या, चमचे, डबे आणि झाकण असलेली भांडी देखील. सर्व भांडी गंजरोधक आणि टिकाऊ स्टेनलेस स्टीलचे असतात. त्यामुळे अनेक वर्षे ही भांडी तुम्हाला त्या ठिकाणी वापरता देखील येतात. आता या ठिकाणी जाणून घ्या कामगारांना होणारे फायदे नेमके काय. या योजनेमुळे कामगारांना काही महत्त्वाचे फायदे मिळतात. पहिले म्हणजेच आर्थिक बचत. या संचाची बाजारातील किंमत हजारो रुपयांपर्यंत त्या ठिकाणी असते, पण ही सर्व भांडी त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत मिळत असतात. दुसरे म्हणजेच संसाराला त्यांचा आधार देखील मिळतो. नवीन लग्न झालेले किंवा स्थलांतरित कामगारांसाठी हा संच त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मोठा आधार देखील ठरतो. तसेच गुणवत्तेची देखील हमी. सरकारकडून दिली जाणारी भांडी दर्जेदार आणि टिकाऊ त्या ठिकाणी असतात. चौथा फायदा म्हणजेच सामाजिक सन्मान मिळतो. कामगारांच्या कष्टांची दखल घेऊन दिला जाणारा हा लाभ त्यांच्या सन्मानाचे त्या ठिकाणी प्रतीक आहे. आता यासाठी लागणारी पात्रता निकष नेमके काय आहेत ते पाहून घ्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही अटी ज्या आहेत त्या पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या म्हणजेच अर्जदार हा मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार देखील असावा. तसेच लेबर कार्ड वैध व नूतनीकरण केलेले त्यांचे असावे. तसेच वयवर्ष जे आहे ते 18 ते 60 वर्ष दरम्यान त्यांचे असावे. तसेच मागील वर्षात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि अर्जदार महाराष्ट्र राज्यातील त्या ठिकाणी रहिवासी असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आता जाणून घ्या आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला काय लागणार. तर अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक असतात. ते म्हणजेच आधार कार्ड, ते म्हणजेच तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेले पाहिजे. तसेच वैध बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे ते लेबर कार्ड, तसेच बँक पासबुकची प्रत, तसेच तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर देखील लागणार आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला लागणार. हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज या ठिकाणी मानले जाते. तसेच तुमचा पासपोर्ट साईजचे फोटो देखील लागणार. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि स्कॅन केलेली तुमच्या त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आता पाहून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नेमकी कशी. तर तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे देखील अर्ज त्या ठिकाणी करू शकता. आता पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची. ही जी वेबसाईट आहे या पोर्टलला तुम्हाला भेट द्यायची आहे. नंतर तुम्ही लॉग इन करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांकाद्वारे तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करा. नंतर वेलफेअर स्कीम तुम्ही निवडा. डॅशबोर्डमध्ये वेलफेअर स्कीम हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. तसेच पुढे गेल्यानंतर सोशल सिक्युरिटी स्कीम हा पर्याय निवडायचा. त्यामध्ये तुम्हाला भांडी वाटप योजना हा विभाग निवडायचा आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला माहिती भरायची. अर्जातील सर्व वैयक्तिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी बरोबर भरणे आवश्यक आहे. नंतर तसेच पुढे गेल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचा ऑप्शन येतो. त्यामध्ये तुमचे आधार कार्ड, लेबर कार्ड आणि इतर जे कागदपत्रे आवश्यक आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी ते अपलोड करा. आणि नंतरच्या शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. अर्ज तपासून सबमिट
या बटनावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आणि अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल तो तुम्ही त्या ठिकाणी जतन करून ठेवा. ऑफलाईन द्वारे देखील तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया नेमकी कशी ती पाहून घ्या. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी आपल्या तालुक्यातील कामगार आयुक्त कार्यालयाला त्या ठिकाणी भेट द्यावी. तसेच विहित नमुन्यातील तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी जोडावीत. नंतर अर्ज जमा करून त्याची तुम्ही त्या ठिकाणी पावती घ्या. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता. आता पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच लाभ कधी आणि नेमका कसा मिळत असतो. तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे तुमची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते. भांडी संच वितरणाची तारीख व ठिकाण देखील तुम्हाला त्या ठिकाणी कळवले देखील जाते. संबंधित ठिकाणी जाऊन तुम्ही ओळखपत्र दाखवून तुमचा संच तुम्हाला त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो. काही जिल्ह्यांमध्ये थेट शिबिरे देखील आयोजित करून संच वितरित देखील त्या ठिकाणी केले जातात. प्रत्येक जिल्ह्यानुसार ही प्रक्रिया त्या ठिकाणी वेगळी असते. आता जाणून घ्या अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी. आता लेबर कार्ड देखील तुमचे ऍक्टिव्ह असणे त्या ठिकाणी तितकेच महत्वाचे आहे. मोबाईल नंबर देखील तुमच्या आधार कार्डशी तुमचा त्या ठिकाणी लिंक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही चुकीची माहिती देखील त्या ठिकाणी भरू नये आणि डुप्लिकेट अर्ज देखील तुम्ही त्या ठिकाणी करू नये. वेळोवेळी पोर्टलवर देखील तुम्ही स्टेटस तपासणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आता पुढेच पाहून घ्या 2026 मध्ये अपेक्षित लाभार्थी संख्या नेमकी काय. तर राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संच देखील उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पात्र कामगारांनी तात्काळ अर्ज करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. कामगार कुटुंबासाठी मोठा दिलासा. महागाई, अनिश्चित रोजगार आणि स्थलांतरित जीवनशैलीमुळे बांधकाम कामगारांचे आयुष्य अनेक अडचणींनी त्या ठिकाणी भरलेले असते. अशा वेळी सरकारकडून मिळणारा हा मोफत भांडी संच जो आहे तो त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल देखील घडवतो. विशेषतः नवीन कुटुंब स्थापन करणाऱ्या जोडप्यांसाठी, स्थलांतरित कामगारांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते. आता जाणून घ्या तुमच्यासाठी काही महत्त्वाचा मेसेज. जर तुमच्याकडे बांधकाम कामगार नोंदणी कार्ड असेल आणि ते ऍक्टिव्ह असेल तर ही संधी तुम्ही अजिबात त्या ठिकाणी सोडू नका. तुमच्या ओळखीतील इतर बांधकाम कामगारांनाही ही माहिती तुम्ही नक्कीच सांगा. सरकार या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या संसाराला आधार देखील त्या ठिकाणी देणार आहे. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया. मोफत भांडी वाटप योजना 2026 ही योजना केवळ भांडी देण्यापुरतीच मर्यादित नसून ती कामगारांच्या कष्टांचा सन्मान करणारी आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी या ठिकाणी योजना आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आजच अर्ज करा आणि या योजनेचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घ्या. तुमचे लेबर कार्ड अपडेट आहे का? नसल्यास त्वरित नूतनीकरण करून घ्या आणि सरकारकडून मिळणाऱ्या सर्व योजनांचा तुम्ही त्या ठिकाणी फायदा घ्या. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.